नमस्कार, मी सुनील गायकवाड आणि आपण पाहत आहात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली, जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि बाहेर जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत. कारण देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात आता वैचारिक बांधिलकी, विश्वास, निष्ठा अशा शब्दांना काहीही किंमत उरलेली नाही. या सर्व शब्दांना आचरणात आणण्याऐवजी त्याचे फक्त उच्चारण करून या सर्व शब्दांना तिलांजली देण्याचं काम, यालाच आज राजकारण म्हटलं जाऊ लागलंय. पक्ष पुढचे राजकारण आणि सत्तेची रणनीती. आठवतंय? नोव्हेंबर 2019 पहाटेचा शपथविधी आणि महाराष्ट्र हादरला. नोव्हेंबर 2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारी घटना घडली. काही आठवडे कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा सर्वत्र चालू होती. आणि एका पहाटे अचानक बातमी आली की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. संपूर्ण राज्यात राजकीय भूकंप झाला. लोकांची झोपही पूर्ण झालेली नव्हती. डोळे चोळत लोक बाहेर गल्लीत पडले आणि चर्चा करायला लागले. अरे असं झालं, मुख्यमंत्री फडणवीस झाले, उपमुख्यमंत्री अजितदादा झाले, काय झालं नेमकं? राष्ट्रवादी BJP सोबत गेली की काय? असे प्रश्न त्यावेळी लोकांना पहाटे पडले होते. संपूर्ण राज्यात राजकीय भूकंप झाला. लोकांना प्रश्न पडला, शरद पवार भाजप सोबत गेली की काय? राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका बदलली की काय? पण काही तासातच परिस्थिती स्पष्ट झाली. शरद पवार यांनी जाहीर केलं की हा निर्णय पक्षाचा नाही, तो वैयक्तिक अजितदादा पवार यांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा सरकारला नाही असे ज्यावेळी शरद पवारांनी जाहीर केले, त्यामुळे काही तासातच हे अनैतिक सरकार कोसळले. पण या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात अविश्वासाची बीजे पेरली गेली. राजकारणात काहीही होऊ शकते याची जाणीव जनतेला झाली. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एक शब्द सातत्याने चर्चेत राहिला आहे. ऑपरेशन अमुक, ऑपरेशन धमुक, ऑपरेशन तमुक, कधी ऑपरेशन लोटस, कधी ऑपरेशन टायगर, कधी आमदारांची फोडाफोड, कधी खासदारांची स्थलांतर, आणि आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अंतर्गत मतभेदांच्या चर्चा सुरू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. काही माध्यमांमधील वृत्तानुसार पक्षात दोन प्रवाह तयार झाल्याची चर्चा आहे. एक गट काँग्रेससोबत पूर्ण विलिनीकरणाच्या बाजूने आहे, तर दुसरा गट भविष्यात सत्तेच्या समीकरणाचा विचार करून वेगळा राजकीय मार्ग स्वीकारण्याच्या मतांचा असल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेनेचे 2 भाग करून वरून 9 पैकी 6 खासदार वरून 9 पैकी 6 खासदार पडून पुन्हा नव्याने काही आमदार फोडण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 भाग करूनही त्यांच्याही काही आमदार खासदार फोडण्याच्या चर्चाही रंगत आहेत. देशातील सर्वच विरोधी पक्ष खिळखिळे करून लोकशाही कशी जिवंत राहील याची चर्चा गावागावात सुरू आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल. परंतु या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. भारतीय राजकारणात सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असतानाही पक्ष फोडण्याचे राजकारण इतके का वाढले? हा पक्ष फोडण्याचा भस्मारोग दिवसेंदिवस का वाढत आहे आणि त्याचा सर्वसामान्य मतदारांवर काय परिणाम होतो? मित्रांनो, 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी युती करून निवडणूक लढवली. भाजपला 105 जागा मिळाल्या, शिवसेनेला 56 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागा मिळाल्या आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाले आणि त्यानंतर जन्म झाला महाविकास आघाडीचा.
शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सर्वांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. मात्र काही लोकांच्या रात्री अपरात्री वेश बदलून फिरणाऱ्यांनी या सरकारचा कार्यकाळ काही पूर्ण होऊ दिला नाही. 2022 मध्ये शिवसेनेतील मोठे बंड झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने आमदार गुजरात, गुवाहाटी, गोवा मार्गे वेगळे झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही शिंदे गटाला देऊन टाकले. उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवीन नाव आणि मशाल चिन्ह मिळाले. प्रकरण आजही न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व वळण आले. त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. अजित पवार यांच्यासह अनेक आमदार सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि घड्याळ हे चिन्हही शिवसेनेसारखेच या फुटीर गटाला मिळाले. शिवसेनेचे जे हाल या व्यवस्थेने केले तेच हाल राष्ट्रवादी काँग्रेसचेच केले. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि घड्याळ चिन्ह फुटीर गटाला मिळाले. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट उभा राहिला आणि त्यांना तुतारी फुंकणारा माणूस ही निशाणी घ्यावी लागली. आज महाराष्ट्रातील 2 प्रमुख प्रादेशिक पक्ष प्रत्यक्षात 2-2 गटात विभागले गेले आहेत. प्रश्न असा आहे की सर्व फक्त योगायोग आहेत का, की भारतीय राजकारणात सत्तेसाठी नवीन पद्धती विकसित होत आहेत? मित्रांनो, पक्षपुढचे राजकारण महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय यासारख्या अनेक राज्यात पक्षांतर आणि गटबाजीच्या अनेक फोडाफोडीच्या घटना घडल्या आहेत. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थक आमदारांनी काँग्रेस सोडल्याने कमलनाथ यांचे सरकार कोसळले. गोव्यात काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपमध्ये गेले. ईशान्य भारतात अनेक लहान पक्षांचे विलिनीकरण किंवा गटबदल झाले. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधून काही खासदार ज्या पक्षाचे एकही खासदार नाही त्या पक्षात गेले आणि तो पक्ष भाजपाचा समर्थक पक्ष आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, भारतीय राजकारणात पक्षांतर हा नवीन विषय नाही, परंतु गेल्या अनेक दशकात त्याची गती वाढल्याचे आणि किळसवाने प्रदर्शन होत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न, खरंच पक्ष नेतृत्वावर ही मंडळी नाराज आहेत का? याचे उत्तर प्रत्येक पक्ष वेगळे देतो. सत्ताधारी पक्ष म्हणतात आम्ही कोणालाच फोडत नाही, नेते स्वतःच्या इच्छेने आमच्याकडे येतात. विरोधक म्हणतात केंद्रीय यंत्रणा, दबाव, करोडो रुपयांचे आमिष, सत्तेचे आकर्षण आणि राजकीय व्यवस्थापन यामुळे पक्ष फोडले जातात. यात सत्य काय, असत्य काय या भानगडीत आवाज जनतेचा हा आमचा चॅनल पडत नाही. सत्य कुठेतरी मधोमध असू शकते, पण सामान्य मतदाराला पडणारा प्रश्न अगदी साधा आहे. मी ज्याला मत दिले तो नेता दुसऱ्याच पक्षात गेला तर माझ्या मताचे काय? मतदाराने एका विचारसरणीला मत दिलेले असते, एका पक्षाच्या जाहीरनाम्याला मत दिलेले असते, एका नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केलेले असते. परंतु निवडून आल्यानंतर जर समीकरणे बदलली, आपण ज्याला मतदान केले, ज्या पक्षाच्या विरोधात आपण त्याला मतदान केले तो त्याच पक्षाच्या वळचणीला गेला तर ही मतदारांची फसवणूक नाही का? हा गंभीर प्रश्न आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्रात शिवसेना 2 गटात आहे, तरी फोडाफोडी. राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटात आहे, तरी त्यातही फोडाफोडी. अशा परिस्थितीत विरोधी मतांचे विभाजन आणि सत्तेची गणिते अधिक गुंतागुंतीची बनतात. आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मतभेदांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जर या चर्चा खऱ्या ठरल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाले तर विरोधकांची ताकद वाढेल का, की पक्षाची स्वतंत्र ओळखच संपेल? एनडीए सोबत गेल्यास राजकीय अस्तित्व टिकेल का, की कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल? हे प्रश्न आज सर्वत्र चर्चेत आहेत. मित्रांनो, लोकशाहीमध्ये पक्ष फोडणे, पक्षांतर करणे किंवा नवीन पक्ष स्थापन करणे
हे कायदेशीरदृष्ट्या अधिकारांच्या चौकटीत घडू शकते, परंतु लोकशाहीची खरी ताकद काय आहे? ती आहे मतदारांचा विश्वास. जर मतदारांचा विश्वास तुटू लागला तर लोकशाही कमकुवत होते. म्हणूनच आज गरज आहे ती राजकीय प्रामाणिकपणाची. नेत्यांची भूमिका बदलायची असेल तर ती स्पष्टपणे जनतेसमोर मांडली पाहिजे. मतदारांना विश्वासात घेतलं पाहिजे. ज्यांनी आपल्याला मतदान केलं त्याच्या मतांची किंमत आपण केली पाहिजे. मतदारांना कारणंही सांगितली पाहिजेत. निवडून आल्यानंतर सत्तेसाठी काहीही निर्णय घेणार कसं चालेल याचे उत्तर जनता नेहमी शोधत असते. मित्रांनो, आजचा मुद्दा कोणत्या एका पक्षाचा नाही. हा मुद्दा भारतीय लोकशाहीच्या भविष्यासंबंधी आहे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, उद्या अजून दुसरे पक्षही फुटू शकतात. आता विधान परिषद आमदार सचिन अहिर हेही शिंदे सेनेत दाखल होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चर्चा काही असो, पण प्रत्येक वेळी नुकसान कोणाचे होते? कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आणि लोकशाहीवरील विश्वासाचे. म्हणून आजचा प्रश्न तुमच्यासाठी, पक्षांतर आणि पक्ष फोडाफोडी हे लोकशाहीचे नैसर्गिक राजकारण आहे का, की मतदारांच्या जनादेशाचा अपमान? नेते पक्ष बदलू शकतात का? जर बदलत असतील तर त्यांनी पुन्हा जनतेसमोर जाऊन निवडणूक लढवली पाहिजे का? आणि सर्वात महत्त्वाचे महाराष्ट्रातील पुढचा मोठा राजकीय भूकंप कोणत्या पक्षात होऊ शकतो? तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सुनील गायकवाड. आपण पाहत होतात आवाज जनतेचा, गल्ली ते दिल्ली. जनतेच्या प्रश्नावर थेट आणि निर्भीड आवाज. आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.